हा मोगरा फुलला अरे वा हे प्रभू हो मोगरा फुलतो आजू दिखावाचं आवनी त्याचा वेलू गेला गगनावरी वेल ऊपर जातो आज दिखावाचं परंतु हेट आजू दिखाई नहीं बाबू कने दुस प्रकारे ती पिढी गायचा ऊपर जाते आज दिखावाच हेट आजू होते हाँ हाँ ओ जाते ती नानक्या व्यक्ती आपल्या उद्या मौन म्हणजे वेल होतो आणो आणि मोठो नानक्या मौन म्हणजे वेल होतो खाऊनी म्हणजे जे मर्यादा कसं हाँ मर्यादा खंडन वेईनी तर ठाणे वेळेला भाव बरेच आपण महाराज मंडळीचं भकम साजी बोलतोय आपण लगेच आपण कार्यक्रम सुरात करा तार गवळ आनंदम परमसुखदम केवल ज्ञान मृत्युम द्वंद्वाद्वैतम गगनसदृश्यम तत्तमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वाधिसाक्षिभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः वाह अलङ्कापुरिरम्यस्यात्मनस्तं पदाम्भोजं तेजं स्फुरदीकं प्रदेशं वीरेन्द्रादिदेवो सदास्तु यमानं समाधि स्मृतिं भजे ध्यानदेवं सद्गुरुना संतन की जय कही तरी भलो कर जानो आधा देवे न मुनो जानो अंगद नमुनो तानो जानो मुंडो बतानो जब थे गर्भों में दिल रात सौ महीने बाहर निकल के हुआ दीवाना तुझे कितना अभिमान है प्रभु हाँ जना हाथ तूने वचन देता नहीं आए थे हो अब तार भजन करिया कर थानी तूने हाथ हाँ वचन वचन हाँ कलियुगे में आए नंतर कळी पापाची ही मूर्ती ना फक्त घेऊ खाती वाह भाई कलियुगे में जना ये विषारी हवार होता हमावर दुष्परिणाम में दबुए वो हाँ वो वेळे मेरा प्रभुदारो विस्मरण वेको आओ काही तरी भालो जानो काद नमुनो तानो जानो काय जानो काद नमुनो तानो अरे जानो पद दे नमुनो तानो समळवाळी आसो जलकुंकुना माळेरी दावली आगेले संत मार्ग जाऊ त्यांच्या मागे मागे करताना जे संत आपल्याला तैसे संत जगती क्रिया वर्तोनिया दावेती अंगी साधू संत महात्मा सर्वप्रथम क्रिया करंदी काळात ओरे नंतर उपदेश करत नाथ बाबा कन एक प्रसंग घडो महाराज जीवळे मै एक नानक्या बालकरा और माटाहून लेताणी नाथ बाबा कनाई कोण सवय काय वेती गोळ खायला सवय गोळ खायला तो माता पुनरूपी
काळकेन समजा बाळा हा की गोळ खायती तर देहेनं काहीतरी बाधा येत आहे आणि एक मर्यादा माहित हो परंतु बालक काही मानेन तयार अजने काही हो नाथ बाबा की नाही काही आणि नाथ बाबान केला बाबा म्हणे माझ्या मुलाला मी आज अनंत दिवस झाले आणि काळ लुटला परंतु हा माझी काही इच्छा पूर्ण करत नाही किंवा माझी गोष्ट ऐकत नाही तर नाथ बाबा काही कोण पुढच्या पौर्णिमेला घेऊन ये पुढच्या पौर्णिमेला घेऊन ये बरोबर तो अंगेर पौर्णिमा नाव लेंगी तो नाथ बाबा काय कोण बाळा आज ती गोळ खायला छोड़ दो ठीक से बाबा कला को तुम्हार जस इच्छा छोड़ दो तो कला पचा तो बाहेर काय केलं हो बाबा म्हणे गेल्या 15 दिवसापूर्वी तुम्ही हीच गोष्ट जर सांगितली असती भजन आणि कीर्तन भजन बोलू की तो खांगड धिंगार चालेल काय हो नाथ बाबानं प्रश्न विचारले की नाथ बाबा म्हणे ज्या वेळेला मी 15 दिवसापूर्वी माझ्या मुलाला तुमच्याकडे घेऊन आले होते तो दिवस पण तसाच होता आणि हा दिवस पण असाच आहे सांगण्यामध्ये अंतर का त्या दिवशी सांगण्याऐवजी आज सांगण्याऐवजी तुम्ही त्या दिवशी जर सांगितले असते म्हणे तर मला परत येण्याची आवश्यकता भासली असती म्हणे तू नाथ बाबा काही त्याचं वेळ लागो तो वेळेस मग स्वतःच गोळ खात होतो काही केलं हो तो वेळेपर्यंत मग स्वतःच गोळ खात होतो तो मग तू काही पिकं लागो नाथ बाबा काही केलं जीवने माही स्वतःच 15 दिन सोड का कारण की तैसे संत जगती क्रियावर्तून या दावीत यांगी करताणी साधू संत पहिले करण ते काळाचं वरे नंतर आपण उपदेश करत करण काही तरे भालो पद नमुन ताणो पद नमुन ताणो हानो पद नमुन ताणो अरदरो पद नमुन ताणो दारो पद नमुन ताणो अरदरो पद नमुन ताणो जीवडा जाय करताणी साधू संत महात्मा के मनिया भजन करो आधी चालू देह नाशिवंत भगवान गीता में करणे चित्तांति हस्ताने नम धरती पावगान चैनम क्लेदरंतां तुषयन्ते मारुतः अर्जुना जरी ही देह नाशवान विय तरी ये रे मै के सूक्ष्म रूपेती करवळ जीवात्मा कस तो जीवात्मा नाशवान छेनी कोना तलवार काट सकेनी डुबो सकेनी कोना अग्नि दहा कर सकेनी अशा प्रकारे ती जीवात्मा सद्गुरु रे सानिध्यम जय श्री आत्मा सद्गुरु बिन ब्रह्म नहीं जाता करताणी संत के मनिया
न करो गणराता गणगोता वाली जनी मोता अरे पिला यासाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस घोडा यासाठी केला होता अट्टाहास म्हणजे काय दनेर चार आणि रात्रीर चार दोन भळताळी 8 प्रहार होत यासाठी केला होता अट्टाहास म्हणजे 8 प्रहार हे 8 प्रहार माय जो भगवंत नामरो चिंतन करायचं भगवान गॅरंटी लच आणि ते मोको देखो मानिया राता गणा गोता चुके वाले जेरी मोता साडे माणसे धन शिको म्हणजे काय बुद्धिजीवी वर्ग बुद्धिजीवी वर्ग करता आणि साडे माणसे ज्ञान शिकवता विद्वाने सर्वत्र पूजते ज्ञानी म्हणत्यान काय महाराज प्रत्येक ठिकाणापर्यंत मान फळाचं का कारण की अनुभवेर जेने इकत दाट पोरेकन अनुभव फळाचं करताना साधू संत महात्मा आपल्याला इशारेची समजावचं ना का कारण की ज्ञान आस्पद तुझं नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मीह विद्यते ज्ञाने सरी पवित्र वस्तू हे जगते माहिती जो ज्ञानेर काय करता साठवण करचं ओ मन क्या रे जीवने रो कल्याण वच संत के जाय सारो मार्ग सुदो कोई जाना गंगाम सुदो दे जाना वदत मुदो जाय सारो कर्म मानिया भजन कर गाता मानिया भजन कर गणराता तुके वाले जनी मोता आणि गोता हंसा स्वाम देरो ठोका पले पले देरो ठोका विश्वास जे वेळे कर्या चालच मैदा कोणा स नामेर उच्चारण वच आणि 12 कोणा ह नामेर उच्चारण वच दोई रो भरतानी जे न शब्द कचवून सोहम ध्वनी निर्माण वच की ठोका भगवान शंकर वर्षर 77 कोटी 76 लक्ष ते हे मै श्वास आपणेन विसार मेलोच परंतु आपण जर शेवातेरो बंधन कर्या आहार मैथुन में दिदा ते जर आपण दंडन कर्या ते मर्यादा पालन कर्या तो मन के आयुष्य 100 वर्ष निरोगी जीवनाच परंतु कसं आहे महाराज आजकाल वात गलट वेगळी संत के ए हंसा सो हम सारी जोगा घडी घडी मनाचा गोटा वाट बेटो गोटा ए मामा रे कनिया के मानिया भजन कर गणराता वाले जनी मोता
હા કડક દેતો જો હેઠું ઉતરરો તો તાર ગળો જારો હા ગળો ચાડરો કન રેરેન હોટો લારો જય